आज संध्याकाळच्या जेवणामध्ये फक्त मूग डाळची खिचडी बनवली होती. ती का बरं तर ते सांगतेच. त्याआधी मी तुमच्यासाठी एवढा छान छान कंटेंट घेऊन येते, त्यासाठी बरीच मेहनत करते. तर तुम्हीसुद्धा माझ्यासाठी थोडीशी मेहनत करा आणि तुमच्या मोबाईलमधलं सबस्क्राईबचं बटन दाबा आणि फॉलो देखील करा. चला, आज तुम्हाला लसूण निसायची एक नवीन ट्रिक सांगते. जर ओला लसूण असेल तर आपण त्याला आधी पाण्यात भिजून घालू ठेवू शकतो आणि इझिली त्याचे साल निघून जातात. माझ्याकडे ओला लसूण आहे तर मी अशाच प्रकारे रोज निसते. त्यानंतर आज मला मूग डाळची खिचडी बनवायची होती, पण मी चुकून तुरीची डाळ घेतली. त्यानंतर मूग डाळ घेतली आणि मग खिचडी बनवली. तर खिचडी मी अशी कधी तडका देऊन बनवते, नाहीतर कधी मग अशी साध्या प्रकारे बनवते. आज मनूला जरा बरं नव्हतं म्हणून खिचडीचाच बेत होता आमचा. त्यानंतर सर्व लाडू वगैरे संपले होते, तर आज मला शेंगदाण्याचे लाडू बनवून घ्यायचे होते. बट बराच वेळ झाला होता, तर मग शेंगदाणे आज भाजून घेतले. उद्याच आता याचे लाडू बनवून घेईल मी. आणि खिचडी बनवली तर त्यासोबत खाण्यासाठी म्हणून लसणाचा तडका तर बनवावाच लागतो. लसूण भाजून घेतला आणि मनूला खिचडीसोबत ह्या शरण्या खूप आवडतात, ते सुद्धा